सोन्यावर प्रेम करील, धन्यावर करील, पण तिची टक्केवारी कमी होईल जलशा गाईसारखी. म्हणून नाथ महाराजाचं भारूड आहे. महिला मंडळीला शिकवण आहे त्या भारूडातून. मावशी तुम्हाला वैदिन कळते का हो? जुन्या काळामध्ये वैदिनी फिरायच्या. सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय. ए मावशी, कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं, वाईचं, वाताचं औषध घे माय. जुन्या काळातली वैदिन आणि त्या वैदिनीवर नाथ महाराजाचं भारूड आहे. केसारी फणी घे मैना काळी फणी घे, सारी फणी घे मनी घे, केसारी फणी घे मैना काळी पुरत मणी घे, केसारी फणी घे माया काळी पोत मनी घे, काळी पोत घे मारण्याला आयुष्य मागर धन्याला, काळी पोत घे मारायला आयुष्य मागे धन्याला, जसं जपावं काळ्या मन्याला तसं जपावं गेले धन्याला. तसं जपावं काळ्या मनाला तसं जपावं खऱ्या धन्याला. हे गे माय, केसारी फणी घे मैना काळी पुरत मणी घे, केसारी फणी घे माया काळी पोत मनी घे, केसारी फणी घे मैना काळी पुरत मणी घे, केसारी फणी घे माया काळी पोत मनी घे, भरून तोंडाला दे तुझ्या बाबीला माझा धुबा घे, माझा धुबा घे, हौसा येते कौसा ये तुझ्या ताईला जाईत काजळ घे. बाईला धाडीचं काजळ घे, हे गे माय, वाढ गे माय, केसारी फणी घे मैना काळी पुरत मणी घे, केसारी फणी घे माया काळी पोत मनी घे, केसारी फणी घे मैना काळी पुरत मणी घे, केसारी फणी घे माया काळी पोत मनी घे, एका जनार्दनी नाथाचे भारूड हरिनाम तू मुखान घे, एका जनार्दनी नाथाचे भारूड हरिनाम तू मुखात घे, हरिनाम तू मुखान घे. हरिनाम तू मुखात घे, हे गे माय, वाढ गे माय, केसारी फणी घे मैना काळी पुरत मणी घे, केसारी फणी घे माया काळी पोत मनी घे, केसारी फणी घे मैना काळी पुरत मणी घे, केसारी फणी घे माया काळी पोत मनी घे, काळी पोत घे बाराण्याला आयुष्य मागर धन्याला, काळी पोत घे मारण्याला आयुष्य मागते धन्याला, जसं जपावं काळ्या मन्याला तसं जपावं गेले धन्याला. तसं जपावं काळ्या मन्याला तसं जपावं खरं धन्याला. हे गे माय, वाढ गे माय, केसारी फणी घे मैना काळी पुरत मणी घे, केसारी फणी घे मैना काळी पोत मनी घे, केसारी फणी घे मैना काळी पुरत मणी हा केसारी फणी घे मैना काळी पोत मनी घे. ए मावशे, काळी पोत घे बाराण्याला आयुष्य मागर धन्याला, जसं जपावं काळ्या मन्याला तसं जपावं घर धन्याला. घे ग माय, आराम के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है सब लोग इसी दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया शमशानों में, वहां जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं. म्हणून दोन गोष्टी विसरू नका, स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण. शरीर दुःखाचे कोठार,
शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे, शरीर उत्तम चांगले. आता शरीर कसं उत्तम चांगलं तिकडे जायचं आपलं. का ग बाई नीट बसा नसतो, दंड घेईन तो हाकून 500 रुपये. ती बारकली